तर आपण ही दृश्य पाहतोय नगरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह। नगरमध्ये बसला भीषण आग लागलेली आहे। या आगीचं कारण अद्याप समजलेलं नाहीये, मात्र नगरमधली आपण ही दृश्य पाहतोय। नगरमध्ये बसला भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये संपूर्ण बस जळून गेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नगरमध्ये बसला भीषण आग लागलेली आहे। संपूर्ण बस या आगीमध्ये जळून गेलेली आहे। नगरमधली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। अनेकदा वाहनांना आग लागल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत, मात्र आता नगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। नगरमध्ये बसला भीषण आग लागलेली आहे। तर ही बस जेवणासाठी थांबली होती आणि त्याच वेळेला या बसला भीषण आग लागलेली आहे। ही खासगी बस आहे आणि या खासगी बसला आग लागलेली आहे। ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातली ही घटना आहे। निर्मळ पिंपरी इथं हॉटेल समोर या बसला भीषण आग लागली। जेवणासाठी ही खासगी बस थांबली होती। सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी नाहीये किंवा कुणीही भाजलेलं नाहीये। प्रवासी जेवणासाठी उतरले होते आणि त्यानंतर या बसला अचानक आग लागली। या आगीमध्ये ही संपूर्ण बस जळून गेलेली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून। सचिन, नेमकी काय माहिती आहे? बसला आग लागलेली आहे, बस जळून गेली आहे। निश्चितच शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये खासगी बस ज्या आहेत त्या प्रवासी वाहतूक करत असतात। शिर्डीतून बाहेर पडल्यानंतर अनेकदा या बस ज्या आहेत ते खासगी हॉटेलवरती जेवणासाठी थांबतात। आज देखील ही जी बस आहे ही एका हॉटेलवरती थांबलेली होती आणि त्याच वेळेस प्रवासी जे आहेत ते हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले, मात्र बाहेर उभी असलेली बस जी आहे तिने अचानक पेट घेतला। एकतर उन्हाचा कडाका खूप वाढलेला आहे, त्यातच कदाचित ही बस गरम झालेली असावी जास्त आणि त्यामुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र प्रवाशांचं जे सामान आहे, साहित्य आहे ते पूर्णतः जळून खाक झालेले आणि बस देखील पूर्णतः जळून खाक झालेली आहे। आता सध्या अग्निशमक दल जे आहे ते घटनास्थळी पोहोचले आहे आणि ही आग विझवण्याचं काम सुरू आहे। मात्र नगर मनमाड महामार्गालगत निर्मळ पिंपरी जवळ हा बर्निंग बसचा थरार जो आहे तो आज अनुभवायला मिळाला। अगदी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।